समाचार अब तक, सत्य का साहस। थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती। पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत जम्मू काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक। मुंबईत 75 ठिकाणी श्रीराम फेऱ्या, अयोध्येतील सोहळ्यासाठी व्यापाऱ्यांकडून आयोजन। केंद्र सरकारचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांना वारसदार करता येणार। भंडाऱ्यातील विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवकाकडून 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। मनोरंजन महागणार, मुंबई महापालिकेचा रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव, तिकीट दरात होणार वाढ। वाहतूकदारांचा संप अखेर मागे, हिट अँड रनची अंमलबजावणी, चर्चेनंतरच केंद्र सरकारचे आश्वासन। अदानी हिंडनबर्ग प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचं वक्तव्य। नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, 4 जानेवारीला काही भागातील पाणी पुरवठा राहणार बंद। नाशिकात वाहतूकदारांचा संप मिटला, इंधन पुरवठा आजपासून होणार सुरळीत। बीडमध्ये निवृत्तीनंतर पदभार देण्यास टाळाटाळ, देशमुखांबाबत नव्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचं आयुक्तांना पत्र। अंतरवालीमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। नागपूर महापालिकेकडून पाडण्यात आली नाल्यावर बांधलेली 10 घरं, गोपाळनगरात तणावाची परिस्थिती। जालनेकरांचा पाणी प्रश्न सुटणार, 2 जलशुद्धीकरण केंद्र, 72 कोटींचा निधी प्राप्त। नाशिक मनपा नोकर भरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात। युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड, महाराष्ट्राला सुवर्ण संधी, मुख्यमंत्री यांचं वक्तव्य। योगीराज यांनी बनविलेल्या रामलल्लांच्या मूर्तीची निवड। पुण्यात मद्यासह 1 कोटीचा मुद्देमाल जप्त। गुगल पे आणि पेटीएमशी स्पर्धा करण्यासाठी आता बाजारात येणार टाटा पे, आरबीआयने दिली मंजुरी। नागपुरातील 116 लाचखोर अधिकारी कर्मचारी जाळ्यात, वर्षभरात अवघे 75 सापळा कारवाई। हिट अँड रन कायद्याबाबत केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, ट्रक चालकांना कामावर येण्याचं आवाहन। 22 जानेवारी ड्राय डे, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, या दिवशी मांस मच्छीही मिळणार नाही। यंदा उन्हाळ्यातही पावसाळा, हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आत्ताच चिंतेत। नंदुरबार इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन।